आज आपण उपवासाला साबुदाण्याची खिचडी बनवतो। त्यासाठी मी 2 वाट्या भिजवलेले साबुदाणे घेतलेत, चांगले भिजलेत बघा। आता गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यात 1 चमचा साजूक तूप घातलं, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले मी, त्या तुपात तळून घेते आता चांगले। आता शेंगदाणे चांगले तळलेत, आता मी काढून घेते। आता काजू घेतला मी मुठभर, त्या असे 2 भाग केले काजूचे आणि ते असे चांगले परतून घेतले आणि काढून घेतले। आता त्याच तुपामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं, जिरं चांगलं परतले, त्याच्यावर 1 साल काढलेला बटाटा घातला बारीक तुकडे करून आणि कढीपत्ता घातला आणि चांगलं असं परतून घेतलं। त्याच्यावर मी मिरची टाकली, हिरवी मिरची, मिरचीतल्या बिया काढल्यात आणि चांगलं असं परतून घेतलं। चवीपुरतं मीठ टाकलं उपवासाचं आणि परतून घेतलं। आता धीम्या आचेवर मी बटाटा चांगला शिजवून घेते। आता बघा मध्ये मध्ये मी झाकण काढून परतून घेत होती बटाटा चांगला शिजला। आता त्यावर साबुदाणे घातले आणि चांगले परतून घेतले। आता त्यावर बघा शेंगदाणे आणि तळलेले काजू घातले आणि चांगलं असं परतून घेतलं। आता 2 मिनटं मी वाफ काढून घेते। 2 मिनटं झालेत, आता साबुदाणा आपला चांगला शिजला आहे। आता मी असं मिक्स करून घेतलं, परतून घेतलं आणि आता सर्व करते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।